सत्ताबाहेरील सत्ता केंद्र म्हणजेच मनसे प्रमुख राज ठाकरे. नमस्कार मित्रांनो. विजय वडेट्टीवार जे की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, यांनी राज ठाकरेंबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण असं विधान केलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या सत्ताबाहेरील सत्ता केंद्र असून राज ठाकरे यांचा दरारा इतका प्रचंड कसा काय वाढला, असा प्रश्न सध्या विजय वडेट्टीवार यांना सुद्धा पडू लागलेला आहे. शिवसेना शिंदे गट असोत, भारतीय जनता पार्टी असोत अथवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असोत, प्रत्येकांना राज ठाकरे यांच्या घराचे दरवाजे आवडू लागलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे, ती ताकद किती प्रमाणामध्ये वाढली हा प्रश्न नाही आहे, परंतु जी काही 5 लाख 10 लाख कार्यकर्त्यांचं टोळकं राज यांच्या पाठीमागं आहे आणि ते टोळकं महाराष्ट्राला पेटवण्याची किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीवरती त्या ठिकाणी आपलं कार्यकर्त्याचं वजन वापरण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वांना माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक पक्षाला आपली सत्ता बसवायची आहे आणि हे असं असताना खऱ्या अर्थानं प्रत्येकाला सध्या राज ठाकरेंची गरज भासू लागलेली आहे. सत्तेचा चढवण्यासाठी साज प्रत्येकालाच गरजेचे वाटू लागले आहे. तर राज सत्तेतला पक्ष बाहेर पडतोय काल आणि आज, परंतु त्याच ताकदीनं गेले 20 वर्ष लढतायत मनसेचे राज ठाकरे यांच्याकडं काय आहे हो? काहीच नाही. ना कोणती महानगरपालिका, ना कोणती विधानसभा, ना लोकसभा, ना काही. परंतु राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांचं बळ आहे आणि स्वतंत्र लढून सुद्धा प्रत्येक ठिकाणी काही हजारो लाखो मतदान खेचण्याची जी राज यांची ताकद आहे, ती ताकद खऱ्या अर्थानं अस्सल मुरब्बी राजकारण्यांना कळून चुकलेली आहे. सध्या 3-3, 4-4, 5-5 पक्ष एकत्रित करून लढण्याचा जमाना असताना राज ठाकरे यांची मनसे मात्र एकटीच मैदानात जाते आणि विरोधकांचा फडशाच पाडते. स्वतः निवडून किती येते हा माहीत नाही, परंतु कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं, कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आणि कोणाला सिंहासनावरती बसवायचं, हे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते आणि ती ताकद राखून आज राज ठाकरे राजकारण करतायत. येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे यांच्याशिवाय कोणतंच सत्तेचं दार, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, याचं ठोठावणं सोपं नाही. त्यामुळं राज ठाकरे यांची ताकद महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाढलेली आहे. सत्ताबाहेरील सर्वाधिक ताकदीचा नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडं बघितलं जायला लागलेलं आहे. येणाऱ्या काळात महानगरपालिकाच्या, विधानसभेच्या ज्यावेळेस निवडणुका लागतील, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे तांडव घालतील अशीच सध्या परिस्थिती आहे. प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक विभागामध्ये राज ठाकरे यांनी सभा घ्यायला जर का चालू केली तर पळताबोई थोडी होईल, हे सर्वांना कळून चुकलेले आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली जनतासुद्धा राज यांच्या मागं भलं थोडं कमी प्रमाण का असेना, परंतु ठामपणे उभे आहे. आणि त्यामुळं सर्वच पक्षांना, सर्वच नेत्यांना राज ठाकरेंच्या ताकदीचं, राज ठाकरे यांच्या पॉवर हाऊसचं विशेष वाटू लागलेलं आहे. आणि त्यामुळंच विजय वडेट्टीवार हे यांचं वक्तव्य आहे. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे खरेच सत्ता बाहेरील सत्ता केंद्र आहेत का? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब